नमस्कार, मी आरती आणि आपण पाहता आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. चला तर मग एक नजर टाकूया आता सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. लोकसभेत शुक्रवारी केंद्र सरकारने महिलांच्या आरक्षणासाठी नारी शक्ती वंदन विधेयक मांडले, परंतु ते विधेयक नामंजूर झाले. हे सरकारसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आरोप केलाय की नरेंद्र मोदींनी भाषण केले आणि त्या भाषणात 86 वेळा काँग्रेसचे नाव घेतले. ते काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या नादात आहेत, पण त्यांच्या प्रत्येक शब्दात त्यांच्या रक्तात काँग्रेस आहे. राऊत पुढे म्हणाले की काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व मिळू शकत नाही आणि मोदींच्या कृतीतून तेच दिसून येत आहे. आम्ही एकत्र येऊन विधेयकाला विरोध केला कारण आम्हाला विश्वास आहे की काँग्रेसशिवाय देशाला योग्य मार्गदर्शन मिळू शकत नाही. यावर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट यांनी राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. शिरसाट म्हणाले, नरेंद्र मोदींसारख्या खंबीर आणि ठाम नेत्यावर आरोप करताना संजय राऊतांनी स्वतःची पातळी पाहावी. ते ज्यांच्या आशीर्वादावर वावरतात त्यांच्याच बाबतीत टीका करत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे कोणी गंभीरपणे लक्ष देत नाही. अशोक खरात या भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात एक महत्त्वपूर्ण नवीन अपडेट समोर आली आहे. अशोक खरातला कोर्टाने 5व्या गुन्ह्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हजर राहण्याची परवानगी दिली आहे. तसेच 23 एप्रिलपर्यंत त्याला पुन्हा पोलीस कोठडीत ठेवण्याचा निर्णय कोर्टाने घेतला आहे. या प्रकरणात पोलिसांच्या सायबर टीमला यश मिळालं असून खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर करण्यात आला आहे. या डेटामध्ये खरातने केलेल्या कॉल्स, चॅट्स आणि व्हिडिओचा तपास होणार आहे, ज्यामुळे आणखी सखोल माहिती समोर येण्याची शक्यता आहे. अशोक खरातवर अनेक गंभीर आरोप आहेत. त्याने महिलांचे शोषण केले, अनेक व्यावसायिक आणि गृहस्थांना गंडवले, तसेच शेतकऱ्यांच्या जमिनीही हिसकावून घेतल्या. त्याच्यावर 14 विविध गुन्हे दाखल आहेत, ज्यामुळे त्याची आपत्ती आणखी गंभीर होत आहे. या प्रकरणाची तपासणी सध्या सुरू आहे आणि अधिक माहिती समोर येऊ शकते. नाशिक येथील TCS कंपनीच्या प्रकरणात धर्मांतरणाचा दबाव आणि लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. एका पीडितेने पोलिसांकडे तक्रार केली आहे, ज्यात आरोप केला आहे की आरोपीने तिच्यासोबत जबरदस्ती केली आणि तिला धर्मांतरणासाठी सतत दबाव टाकला. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार तिचा आरोपीसोबत परिचय 4 वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये झाला होता. आरोपीने तिच्या करिअरच्या बाबतीत मदतीचा प्रस्ताव दिला आणि नंतर 2022 मध्ये तिला शारीरिक आणि मानसिक शोषणाची शिकार केलं. आरोपी अगोदरच विवाहित होता, परंतु त्याने त्याचे लग्न आणि कुटुंब लपवले होते. 2024 मध्ये तो पीडितेला एका रिसॉर्टवर घेऊन गेला आणि तिथेच तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. पीडितेवर धर्मांतरणासाठी दबाव टाकला जात होता आणि तिला ब्लॅकमेलही करण्यात आले. या घटनेनंतर TCS कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाच्या भूमिका आणि सुरक्षा उपायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील गांधीनगर भाजी मंडी परिसरात रविवारी सकाळी गॅस गळतीमुळे एक भीषण स्फोट झाला. या स्फोटात 40 वर्षीय अतुल उर्फ बंटी पानतावणे यांचा मृत्यू झाला, तर सुमारे 10 जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार अतुल पानतावणे यांच्या पत्नी स्वयंपाकघरात चहा बनवण्यासाठी गेल्या असता गॅस गळतीमुळे आग लागली. काही सेकंदातच गॅस सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला, ज्यामुळे घरभर आग पसरली आणि मोठे नुकसान झाले. स्फोटानंतर आग घराच्या सर्व भागात पसरली आणि घरातील जीवनावश्यक वस्तू, सोन्याचे दागिने, टीव्ही, फ्रीज, कपडे इत्यादी जळून खाक झालं. सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाले असून घरातील सर्व काही नष्ट झालंय. आग लागल्यावर पानतावणे कुटुंबियांनी धाव घेऊन घराबाहेर पडले, परंतु अतुल पानतावणे बेडरूममध्येच अडकले आणि गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. आग विझवण्याच्या प्रयत्नात विनय पानतावणे, नितीन पानतावणे आणि शेजारी संध्या ढवळे यांच्यासह इतर काही जण जखमी झाले. सर्व जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. शनिवारी नागरी पुरवठा विभागाने शहरातील LPG गॅसच्या काळाबाजारावर आळा घालण्यासाठी एक विशेष धाड मोहीम राबवली. यामध्ये डॉमिनोज पिझ्झा सेंटरमध्ये अवैधरित्या LPG गॅसचा वापर होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. या मोहिमेअंतर्गत चेंबूर आणि अणुशक्तीनगर परिसरात 2 गुन्हे नोंदवले गेले. चेंबूरमधील पेस्तम सागर रोडवरील विश्वसंगम टॉवरमधील डॉमिनोज पिझ्झा सेंटरवर धाड टाकण्यात आली. या ठिकाणी 8 LPG सिलेंडर्स अवैधरित्या प्राप्त करून वापरण्यात आल्याचे समोर आले. कारवाईत सुमारे 25,970 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चेंबूरच्या टिळकनगर पोलीस ठाण्यात 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर देवनार परिसरातील अर्जुन सेंटर येथील डॉमिनोज पिझ्झा सेंटरवरही धाड टाकण्यात आली. येथे एकूण 19 LPG सिलेंडर्स अवैधरित्या वापरात असल्याचे आढळून आले. या कारवाईत सुमारे 49,117 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोवंडी पोलीस ठाण्यात 2 आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
गोरा येथील कोळी बांधवांच्या शिल्पाच्या दुरुस्तीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, कारण या शिल्पाची दुरुस्ती केल्याची वचनं देऊन देखील मुंबई महानगरपालिकेने कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केलाय. मनसेने यावर आपला विरोध व्यक्त करण्यासाठी गोराई इथे अनोख्या पद्धतीने निषेध आंदोलन केले. शिल्पाच्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचा निषेध असो असा फलक लावला गेला. त्यावर विशेषतः माशांचे हार घालून हे आंदोलन करण्यात आले. या हारामध्ये विविध प्रकारच्या माशांचा समावेश होता, जसे की खेकडे, मांदेली, पापलेट, सुरमई आणि रावस. मनसेकडून यावेळी मुंबई महानगरपालिकेला लवकरात लवकर शिल्पाची दुरुस्ती करण्यासाठी मागणी केली आहे. मध्य पूर्वेत सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे, ज्यामध्ये इराण, अमेरिका आणि इतर जागतिक शक्तींचे भूमिकेचे महत्त्व वाढले आहे. युद्धविरामानंतर इराणने पहिल्यांदाच स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद करण्याची घोषणा केली होती, परंतु अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे इराणने यावर पुन्हा बंदी घातली. या निर्णयामुळे तेल वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाला आहे, कारण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा जागतिक तेल पुरवठ्याचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. याशिवाय शनिवारी इराणकडून भारताच्या 2 तेल वाहतूक करणाऱ्या जहाजांवर गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे मध्य पूर्वेतील परिस्थिती आणखी तणावपूर्ण झाली आहे. इराणने या मार्गावरून 20 जहाजं परत पाठवली, ज्यामध्ये भारताच्या 2 जहाजांचा समावेश होता. यामुळे पुन्हा एकदा मध्य पूर्वेतील तणाव वाढला आहे आणि जगावर मोठं संकट ओढवू शकतं. दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या इराण आणि व्हेनेझुएलासोबत युद्धाच्या स्थितीत आहेत. त्याचवेळी भारताने एक महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेतला आहे, ज्यामुळे अमेरिकेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भारताने अमेरिकन डॉलरऐवजी चीनी युआनमध्ये पेमेंट करण्याचे धोरण स्वीकारले आहे. भारताने इराणकडून तेल खरेदी करताना देखील युआनमध्येच पेमेंट केले होते. हे निर्णय डॉलरच्या मूल्यात घसरणीला कारणीभूत ठरू शकतात. युआनमध्ये पेमेंट करणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे अमेरिकेच्या डॉलरवरील प्रभुत्वाला गालबोट लागू शकते. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.